श्लोक 9. अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनंजय. अर्थ, हे धनंजया, जर तू माझ्या म्हणजे ईश्वराचे ठिकाणी आपले चित्त स्थिर करण्यास असमर्थ असशील तर अभ्यास योगाने ईश्वराला प्राप्त करण्याची इच्छा कर आणि तसा तू प्रयत्नसुद्धा कर. विवरण. भगवान अर्जुनाला सांगत आहेत की तू मनबुद्धीला ईश्वराचे ठिकाणी अचल भावाने अनन्य करण्यास जर असमर्थ असशील तर अभ्यास योगाने प्राप्त करून घेऊ शकतोस. येथे नुसते अभ्यासाने असे म्हटलेले नाही, तर अभ्यास योग असा शब्दप्रयोग भगवंत करत आहेत. कारण अभ्यास आणि अभ्यास योग हे वेगवेगळे आहेत. एखादी गोष्ट कळण्यासाठी ती वारंवार करणे म्हणजेच त्या विषयाशी वारंवार परिचय करून घेणे म्हणजे तो विषय साध्य होतो. यामध्ये सर्व विद्या, जसे धनुर्विद्या एकलव्य अभ्यास करून शिकला, आपणही सर्वजण असा विविध प्रकारच्या विषयांचा अभ्यास नेहमीच करत असतो. आणि योग म्हणजे समता. अर्जुना, समत्व चित्ताचे तेची सारं जाणे योगाचे, म्हणजेच केवळ भगवंत प्राप्तीसाठी केलेली भक्ती म्हणजे अभ्यास योग आहे. यात नामजप, भजन इत्यादींचा समावेश होतो. अभ्यासाबरोबर जर योगाचा संयोग झाला नाही तर साधकाचा उद्देश संसार आणि विविध भोगांचे सुख हाच असेल. मग भक्ती करताना त्याचे मनात कोणती ना कोणती तरी कामना सातत्याने उत्पन्न होत राहते. अशा क्रियेत म्हणजेच भक्तीत योग असत नाही. अर्थात हा योगसुद्धा एकदम साध्य होणारी गोष्ट नाही. त्यासाठी नित्य अभ्यासच करावा लागतो. म्हणून ज्ञानदेव म्हणतात, आठा पहारा माझी मोटके निमिषभरी दे तू जाय. मग हे जे काही क्षण आहेत ते मनाला सुख देतील. त्या सुखाची गोडीच विषय सुखापासून मनाला दूर ठेवतील. आता अभ्यास म्हणजे हे क्षण नियमाने रोज थोडे थोडे वाढवित जाणे. जसे भगवंताचे ठिकाणी जेवढा वेळ चित्त स्थिर होईल तेवढा वेळ माणूस प्रापंचिक सुखदुःखापासून स्वतःला दूर ठेवेल. हा अभ्यास जसा जसा वाढत जाईल तसे तसे प्रपंचातील मन विरक्त होत जाते, ईश्वराशी रममाण होते. थोडक्यात एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी वारंवार प्रयत्न करणे म्हणजे अभ्यास व तो साध्य होण्यासाठी तेथे मन स्थिर करणे म्हणजेच योग. जगातील कोणतीही गोष्ट प्राप्त करणे अभ्यासाने शक्य असते. अशक्य ते शक्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. किंवा प्रयत्नांती परमेश्वर असे समर्थ सांगतात. म्हणूनच यत्न हा देव जाणावा. मात्र या अभ्यासात म्हणजेच प्रयत्नात सातत्य तर हवेच, तरच ही सिद्धी म्हणजे यश प्राप्त होते. मात्र अनेकांना सातत्याचाच कंटाळा येतो. त्यांना कोणत्याही गोष्टीचा परिणाम तात्काळ व्हावा असेच वाटते, पण प्रत्यक्षात असे घडत नाही. कोणतीही गोष्ट धरसोडीचे वृत्तीने केली तर त्यात यश मिळणार नसते, हे लक्षात घ्यावे. पाठांतर करणे, चित्रकला, गायन, वादन यांचा सातत्याने केलेला रियाज हा असा विविध अभ्यासच आहे. इथे सातत्याची गोष्ट थोडक्यात अशी सांगते की पहिल्या काळात विषकन्या तयार करायचे. म्हणजे राजकारणात ह्या विषयकन्यांचा फार मोठा वाटा असायचा. तर तयार करायचे म्हणजे काय, तर आपल्यासारख्या सामान्यच एखाद्या मुलीला, अगदी छोट्या मुलीला खूप लहानपणापासून अगदी प्रमाणात म्हणजे कमीत कमी प्रमाणात रोज तिच्या आहारात विष द्यायचे आणि त्याचे प्रमाण थोडे थोडे वाढवत जायचे. अशा प्रकारच्या ह्या विषकन्या तरुण झाल्यानंतर त्यांच्या केवळ स्पर्शाने एखाद्या माणसाला विषाची बाधा होऊन ते मरू शकत असत. अशी या प्रकारची विषकन्येची गोष्ट आपल्याला चाणक्यांनी म्हणजे चंद्रगुप्ताच्या काळात तिचा वापर केलेला त्यांच्या सगळ्या चरित्रातून आपल्याला पाहायला मिळतो. असा हा सातत्याचा परिणाम आहे. सातत्याने केलेल्या अभ्यासाने असाध्य गोष्टी साध्य होतात.
पण काही लोकांकडून असे सातत्य मात्र राखले जात नाही. त्यांच्याकडून नियमाने अभ्यासच केला जात नाही. मग अशा लोकांनी काय करावे? कारण नियमित अभ्यास करण्यात काही वेळा शारीरिक, काही कौटुंबिक, काही सामाजिक अशा प्रकारच्या अडचणीसुद्धा येऊ शकतात. अशी विघ्ने किंवा अडचणी निर्माण होऊन अभ्यासात जर व्यत्यय आला तर त्यांनी काय करावे बरे? आणि या प्रश्नाचे उत्तरसुद्धा भगवंत पुढील श्लोकात आपल्याला देत आहेत. इथे आपण थांबूया.